रात्री मला भरपूर जणांचं कॉल आलं, भाऊ तुम्ही एक व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही त्यांच्या दावणीला जावा. आता दावणीला तर नाही मी जाऊ शकत, कारण आता कुठेतरी त्यांच्या दावणीला आता दुःखद घटना झालेली आहे. चुकी कोणाची? ज्या टेम्पोवालीने त्या बैलाला धडक दिली त्या टेम्पोवाल्याची, त्या आयोजकांची ज्यांनी ती शर्यत खूप लेट ठेवली, का जे बैलगाडा मालक आहेत ते गाड्या खूप लेट जमवतात त्याचे. तर बघा या काही चुक्या ज्या पण कोणी करतात ना, याच्यातून काय होतं, आपल्या दावणीचा जो मुक्का प्राणी आहे ना, कुठेतरी तो आपल्याला गमावावा लागतं. खरोखर एक खूप वाईट घटना घडली. शुक्रवारचा जो मैदान झाला खिरकालीचा, त्या मैदानाला खूप सारी बैलं आली होती. मी सर्वप्रथम सकाळी आल्या आल्या दाखवली पण होती कोणकोणती. त्याच्यामध्ये सौर भिवंडीकरांचा देवा, आज त्या देवाचं खूप मोठं नाव आहे आणि त्या देवाचा तिथं मला वाटतं संध्याकाळी ती शर्यत झाली. आपलं वालिवलीकरांचा लक्ष आणि कानाशेठ पाटील यांचा महबूब, इकडे या साईडला डावरीकरांचा शंभू आणि देवा पलत होता. पण कुठेतरी एका चुकीमुळं बघा आज त्या बैलाला, त्या मुख्य प्राण्याला आपला जीव गमावावा लागला. खूप वाईट घटना घडली. असं व्हायला नको का? तर वारंवार आयोजकांची पण काही चुकी नाही याच्यामध्ये. आयोजक वारंवार आपल्याला सूचना देत असतात, तुम्ही टेम्पोमध्ये का लावतात, त्यानंतर तुम्ही टेम्पो गाड्या काढताना तुम्ही पहिले गाड्या बघा येतात का नाही येतात, त्याच्यानंतर टेम्पो करा. तर माझं एकच सांगणं तात्पर्य आहे की याच्यामध्ये टेम्पोवाला राहिला साईडला, आता त्याला काय नाही झाला, टेम्पो आपल्याला त्याला काय व्हावं असं नाही सांगत आपण, पण बघा आता तो राहिला त्याच्या जागेवर, तो गाडा मालक आज त्याच्या दावणीला इतका मोठा दुःख घडला आहे. तर कुठेतरी एक आपण सर्वजणांनी मिळून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. एक याच्यातून उदाहरण म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की नको अशा व्हायला चुका. आज बोनिवलीचा मैदान झाला, तिथं मी हाच मुद्दा घेतला प्रत्येक बाईटमध्ये असो किंवा मी सुरुवातीला व्हिडिओ बनवला की आज कोण कोण आलेला व्हिडिओ न बनवू, आपण कोणकोणते टेम्पो चुकीच्या पद्धतीने लागलेत ना त्या दाखवू. भरपूर जणांनी त्या व्हिडिओला प्रेम दिला, काही लोकांनी कमेंटसुद्धा केल्या की दादा बरोबर मुद्दा घेतला आहे. तर माझं सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपली मुंबईची जी बैलगाडा संघटना आहे, आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष संदीपभाई माले असतील, अविनाशदादा पवार, त्यानंतर विशालदादा विकासदादा खानावकर, संजय शेठ जाधव फलेगाव, त्यानंतर आपले आप्पाभाऊ गायकवाड, असे बरेचसे पप्पू शेठ पाटील मांगरूळ. तर यांना एक माझी कलकलीची विनंती असेल तर या मुद्द्यावर नक्कीच काहीतरी तुम्ही तोडगा काढा. कारण आज मी बघतो ना, मागच्या वर्षी जी मैदानं झाली होती, मला आठवतं बोरीच्या वरचा जो पहिला मैदान झाला होता, सीझनला चालू होता सीझन जी चालू झाली होती तिथं, आत्ता मला कन्फर्म आठवण नाहीत पण मी तिथं बघितलेलं आहे. मला वाटतं कर्जतमधलाच कुठला बैल होता आणि तिकडनं गाडी धावून आल्यानंतर टेम्पोला जाऊन तो बैल धडकला. त्याचं सर्व दात पडलं होतं. रक्त बघून सर्वांना किती वाईट वाटलं होतं त्या दिवशी. तर ती एक घटना घडल्यानंतर, ती 2 वर्षापूर्वीची घटना म्हणजे मागच्या सीझनची, त्यानंतर मी अनेक साऱ्या घटना बघितल्या. आता त्या तर जाऊ दे, आता या चालू सीझनला तुम्हाला सांगतो, आता त्या दिवशी मी विघरच्या मैदानाला गेलो होतो. तिथं 2 बैलांच्या समोर अशा 4 टेम्पो लावल्या होत्या. गाड्या धावून येतात ना, तर अशा समोर मैदानाच्या समोर 4 टेम्पो लावल्या होत्या. त्या टेम्पोमध्ये डायरेक्ट जाऊन बैला उरी घेत होती, पळून आलेली बैला, आणि काही बैलांना तिथं मारहाणसुद्धा झाली. तितकंच नाही तर आता काल बोनिवलीचा मैदान, बोनिवलीचा याच्या आधी पण मैदान झाला, मी बघितला. ती गाडी धावून आल्यानंतर पुढं जी थोडक्यात रस्ता बाहेर निघाला, तिथं काही 4-5 टेम्पो लावले जातात. तर त्या टेम्पोमध्ये जो आपला खांडपी भिवंडीकरांचा गद्दार बैल आणि तो भालवाल्यांचा लक्ष, म्हणजे आमच्या गावचा लक्ष आहे, ती जोडी पळाली ती. तर ती धावून आल्यानंतर विजय घेतला होता त्यांनी, पण धावून आल्यानंतर ना तो गद्दार बैलसुद्धा त्या टेम्पोमध्ये डायरेक्ट उडी फेकली त्यांनी, कारण तो खुल्ला असता आपल्याला पाठीमागचा टेम्पोचा भाग. तर बघा अशा घटना होतात. आणि आता रिसेंटली कालचा जो मैदान झाला बोनिवलीचा, परवा दिवशीचा, त्याच्यामध्ये पण मी दाखवल्यात आपले बघा कायम अशा मुद्द्यांवर बोलणारे गाडा मालक असतात. आणि मी सोमनाथ शेठ पाटील बापसाईचे यांच्याशी कायम चर्चा करत असतो. कुठेतरी काय चुका असतात ना, ते आपल्याला दाखवल्या पण पाहिजेत आणि कोणाच्या चुका आहेत त्या पण दाखवल्या पाहिजेत. तर कुठेतरी यांच्यावर बदल व्हायला पाहिजे. की आपली मुंबईची जी बैलगाडा संघटना असेल, तालुक्याच्या ज्या कमिटी असतील, तुम्ही जे आयोजक मैदानं ठेवतात, यांना सर्वांना माझी हात जोडून विनंती असेल की या गोष्टीवर बदल हाणा. कुठेतरी आज तो देवा, सौर भिवंडीकरांचा देवा, खिरकालीचा मैदान झाला होता, मला वाटतं मागचा 2 ते 3 मैदानापूर्वी त्यांची एक शर्यत झाली होती. तिथं लक्ष चिंचपरकरांचा आणि देवा पळाला होता. त्या साईडला पण चांगली गाडी होती, चिखलेकरांचा तेजा आणि मला वाटतं चिक्या कोणीतरी होता. पण बघा तिथं गुलाल मिळवला होता ना. पहिली बाईट मी त्या मैदानामध्ये त्या देवाची घेतली होती आणि कुठेतरी मला वाटतं आता ती शेवटचीच बाईट राहिली. तर कुठेतरी नको व्हायला का, तर एक आनंद असतं. आज बैलगाड्याचा खेळ म्हटला ना, तर मी मी सांगतो म्हणजे माझ्या जवळचे गाव आहेत म्हणून. आज बालगाव दोरलीकरांचा हरण्या, त्याच्यानंतर पालेगावचा बादल, या दोन्ही धावणीनं ना मी सकाळी पहाटे पोचलेलो आहे. मी बघायला तयारी कशी केली जाते बैलांची.
तर मी बघितलेली आहे. सकाळी बैलांना उठवून त्यांना थोडंसं वॉकिंगला म्हणजे चालवतात, त्यानंतर त्यांची आंघोळी झाल्यानंतर मग त्यांना पुसणी वगैरे, त्यानंतर त्याला कलर करतात, मग त्यांची ते घरच्या आई माऊली येतात, बहिणी त्या आरती करतात, औक्षण करतात आणि मग त्याला मैदानामध्ये पाठवतात. टेम्पोमध्ये चढताना, टेम्पोमध्ये बसवताना सर्व काळजी घेतली जाते. बाबा जे बरोबर सोबत मुलं असतात त्यांच्या केमिकल ओरडणी होतं, बाबा सारखा पकड, इकडे त्याला लागतं कामा नाही, सारखा पकड, हे कर. तर किती काळजी घेतली जाते. आणि मैदानामध्ये गेल्यानंतर पण तो उतरायचा असतं त्यावेळेला पण. त्याच्यानंतर आज शर्यत झाल्यानंतर जरी अशी घटना होते, आज त्या भिवंडीकरांचा देवा आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला. आपण टेम्पोवाल्याची चुकी म्हणू असं नाही, कारण कुठेतरी बघा याच्यामध्ये गाडा मालकांनी पण थोडीशी एक काळजी घ्यायला पाहिजे. आज तो टेम्पोवाला आहे, तो भाड्याने होता का स्वतःची होती मला माहिती नाही, पण कुठेतरी त्याला पण जाण्याची घाई असेल किंवा गाडा मालकांना पण जाण्याची घाई असेल. तुमची शर्यत झाल्यानंतर तुम्ही एक तर तुमची शर्यत होतं तर लगेच तुम्ही निघा. तर तुम्ही आयोजकांना सांगा, बाबा आम्ही इथला रस्ता आमचा क्रॉस करतो, 2 मिनटं मैदान थांबवा. कारण कुठेतरी आयोजकांची पण जबाबदारी असेल की टेम्पो ज्या वेळेला जातात त्यावेळेला तुम्ही जर पर्यायी रस्ता नसतील देत तर तुम्ही त्या 2 मिनटं शर्यती थांबून त्यांना जायला रस्ता द्यायला पाहिजे. आज त्या टेम्पोवाल्यावर खूप मोठा डाग लागला आहे का, तर त्या टेम्पोमध्ये तो बैल धडकला आहे. त्या बैलाचा आता सांगू नाही शकत मी, कारण कुठेतरी सोशल मीडियावर बरेचसे आता रील व्हायरल झालेले आहेत. त्याचा तो भाग जो आहे तो इथं चिडलेला आहे, तो बघून खूप वाईट वाटलं मित्रांनो. आज मला वाटतं मी आता आजच त्यांना मेसेज करणार होतो की मला शुक्रवारी सुट्टी असते कामावरची, तर मी शुक्रवारी त्यांच्या दावणीला जाणार होतो. आणि कुठेतरी त्या भरपूर जणांचं मला कमेंट आलं, मेसेज आलं, भाऊ तुम्ही दाखवा देवाला कसं आहे काय. कारण त्या दिवशी पण मी दाखवला असता. मला वाटतं किरकालीचं जो मैदान झालं ना, ती शर्यत थोडीशी लेट झाली. माझी मुलाखत चालू होती, आपले मिलिंद शेठ पाटील यांची जी सैराट आणि भुंगाची गाडी झाली होती, त्या गाडीची मुलाखत चालू होती. तिथं मला खूप वेळ लागला, कारण बरेचसं यूट्यूब आलं होतं, आपलं सर्वांच्या मुलाखती होता. माझा शेवटचा नंबर आला. मी मग त्यावेळेला मला तिथं उशीर झाला आणि मला तिथंच माहिती मिळाली की देवाचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर वाईट गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. विचार करा या गोष्टीवर. यार काय असं करता तुम्ही. आज बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हटलं तर आपला किती लोक जोडतात त्याच्याशी. विचार करा तुम्ही. काही दिवसापूर्वी एक घटना घडली होती. बबलू शेठ फुलोरे यांचा तो जलवा धंदेवाल्यांच्या याच्यामध्ये. तर मी धंदेवाल्यांच्या पण त्याच्यावर मी बोललो आणि कुठेतरी धंदेवाल्यांनी पण आपल्यामध्ये बदल आणल्यानंतर आता तुम्ही मैदानामध्ये जातात ना, तर तिथून मैदानामध्ये धंदेवाल्यांच्यामुळे काही बैलाला कुठल्या नुकसान झालं नाही. पण आज या टेम्पोच्या प्रत्येक मैदानामध्ये कुठल्या ना कुठल्या बैलाला दुखापत होते, मारहाण होते. कारण मी बघतो स्वतः प्रत्यक्ष, पण मी व्हिडिओ का नाही करत, कारण कुठेतरी आपल्या संघटनेचे नियम आहेत की काही अशा दुर्घटना दाखवायच्या नसतात, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ न करत. नंतर मी सर्व ठिकाणी हजर असतोच, मी बघतोच कायम आणि मी व्हिडिओ पण काढू शकतो, पण मी ते दाखवू नाही शकत का, तर कुठेतरी आपल्या मुंबई बिंदूरचं ना तो नाव खाली जाईल, त्याच्यामुळे मी दाखवत नाही. पण माझी एकच विनंती असेल, तुम्ही जे पण माझा आता हा व्हिडिओ बघत असेल, गाडा मालक असतील, बघा गाडा मालक नसले तरी तुमची जी काही मुलं असतील ते व्हिडिओ बघत असतील, सर्वांनी लक्ष द्या या गोष्टीवर. आपापल्या बैलांची काळजी घ्या आणि आपण स्वतः बदला. आज तुम्ही मैदानामध्ये गेल्यानंतर ना, तुमच्या मुलं कोणाला कुठल्या प्रकारची एक दुखापत नको व्हायला, कोणाचं मन नको दुखवायला, कोणाच्या बैलाला मारण नको व्हायला, ह्या गोष्टीची काळजी घ्या ना. प्रत्येक बैल हा आपलाच बैल आहे. आज तुम्ही बघा शर्यती करतात कुठल्याही पण बैलासोबत, आज कुठला पण बैल असो त्याच्यासोबत विरोधात शर्यत, उद्या तुम्ही पैऱ्यामध्ये पळतात ना का, तर कुठेतरी तुम्हाला वाटतं ना की जरा आपल्याला हरवलं त्याने तर आपण त्याच्या पैऱ्यामध्ये पळूया, तर तो आपलाच बैल समजून या गोष्टीचा विचार करा ना. आणि तुम्ही बस हीच गोष्ट मानून चला की तो बैल आपला आहे म्हणून आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. आणि टेम्पोवाल्यांना पण जे आता भाड्याने टेम्पो येतात, टेम्पोवाल्यांना पण माझी हात जोडून विनंती असेल, जर मैदानामध्ये येण्यासाठी भाडा वगैरे काही परवडत नसेल तर तुम्ही गाडा मालकांना स्पष्ट बोला की आम्ही एवढ्या टायमापुरती येऊ किंवा आमचं टायमिंग असेल आणि या टायमाला आम्ही निघू. कारण कुठेतरी त्यांची पण घाई होतं, त्यांना पण भाड्याने परवडतं नाही परवडतं तो त्यांचा प्रश्न आहे. अजून आयोजकांना पण एक माझ्याकडून सूचना असेल, कुठेतरी आयोजकांनी पण खूप मोठा बदल केला पाहिजे आत्ताच्या घडीला. मी बघतोय आता खिरकाली मैदान झाला, आता सलग आता मी मैदानाला नाही ते काही बोलत, कारण कुठेतरी 4 मैदानामध्ये सलग 4 ॲक्सिडेंट झाले तिथं आणि 4 जीवहानी गेल्या. आज त्यांचा पण काही दोष नाही, कारण बघा त्यांनी संशयासाठी आज त्या मैदानाची पूजासुद्धा घातली, पाठीमध्ये बसून एक जोरपा बसवला होता, ती पूजासुद्धा केली, शांती केली. पण तरी पण होतात अशा, त्या चला आपण जाऊ द्या. कुठलंही मैदान होतं ना, त्या मैदानामध्ये एक वेगळी जागा असली पाहिजे, तिथं तुम्ही गाड्या उतरवायच्या, बैला तुमची काय असतील ती मैदानामध्ये फाटी दाखवायची
आणि तिथं तुम्ही टेम्पो थांबवायच्या आणि त्या टेम्पो पण मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असले पाहिजे. एक नाही तर कमसे कम 500 मीटर तरी अंतरावर किंवा 1000 मीटर अंतरावर या टेम्पो असले पाहिजेत, जेणेकरून म्हणजे ते पण आउटसाईडला की जिथून आपल्या गाड्या पळून येतील तिथं समोर काहीच टेम्पो नसाव्या. प्रत्येक मैदानाच्या आयोजकांना विनंती असेल आणि कुठंतरी या आपण दुर्घटना होतात ना या टाळूया आणि मुख्य प्राण्याला जो त्रास होतो ना तो थांबवूया. आज तो देवा मला तर वाटत आता त्यांच्या दावणीला बघा आज दुसरा कुठला बैल इतका पळतोय, खूप नाव करत होता व सीझन चालू झाली होती. मी उंबरवेड्याच्या मैदानामध्ये मुरबाडची काही मैदानं मी कव्हर केली. सुरुवातीला आपला दसरा झाला, दिवाळी झाला त्यावेळेला खूप रुटीनला बैल होता, खूप नाव करत होता. त्याच्यानंतर आता त्यांची बघा इकडे येण्याची पण हे असतं मुंबईमध्ये पण. आज पनवेल झाला, खालापूर झाला, या साईडला मैदानं होतात, कर्जत झाला, तर तिकडे सुद्धा पोचतात का तर या बैलांना बघण्यासाठी लोक येतात. भरपूर जणांच्या कमेंट आल्या म्हणून हा व्हिडिओ बनवतो. माझी एकच विनंती असेल सर्वांना की आपल्यामध्ये बदल घडवा आणि या अशा दुर्घटना टाळा, बस हीच विनंती असेल. आणि काय चुकलं पुकलं असेल तर माफ करा. स्पष्ट बोलायला मी पण आता म्हणजे बघतोय का तर कुठेतरी आज ज्या घटना होतात ना त्या मला पण वाईट वाटतं बघूनशा. रात्री मला भरपूर जणांचं कॉल आलं, भाऊ तुम्ही एक व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही त्यांच्या दावणीला जावा. आता दावणीला तर नाही मी जाऊ शकत कारण आता कुठेतरी त्यांच्या दावणीला आता दुःखद घटना झालेली आहे. तर मी त्यांच्याशी कधीतरी बोलून या विषयावर आणि काही चुकलं पुकलं असेल तर क्षमा करा. हात जोडून विनंती. धन्यवाद.